नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, नवीन पॅन कार्ड जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही फक्त 106 रुपयामध्ये घर बसल्या पॅन कार्ड काढू शकता. हे पॅन कार्ड तुम्हाला पोस्टाने सुद्धा येईल आणि एका दिवसामध्ये तुम्हाला ईमेल आयडी वरती सुद्धा पॅन कार्ड मिळेल आणि तुम्हाला कुठेही डॉक्युमेंट्स पाठवायची गरज नाही. फक्त तुमच्या आधार कार्डने हे नवीन पॅन कार्ड तुम्ही काढू शकता. कसं काढायचं ते सांगतो. त्याबद्दल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर सर्वप्रथम तुम्हाला onlineservices.proteintech.in या वेबसाईटवरती यायचं. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर न्यू ॲप्लिकेशनवरती यायचं आहे. ॲप्लिकेशन टाईप विचारलं जाईल. इथे आपल्याला ॲप्लिकेशन टाईप पहिला सिलेक्ट करायचा आहे. न्यू पॅन इंडियन सिटीजन फॉर्म 49A हा पहिला सिलेक्ट करायचा आहे. नवीन पॅन कार्ड काढायचं आहे. त्यासाठी ॲप्लिकेशन कॅटेगरी विचारली जाईल. त्यामध्ये भरपूर कॅटेगरी तुम्हाला इथे दिसतील. आपण इंडिव्हिज्युअल आहात, आपण स्वतःसाठी काढतोय, तर आपल्याला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे इंडिव्हिज्युअल. त्यानंतर खाली सिलेक्ट ए टायटल, ज्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील, श्रीमती आणि कुमारी. यामध्ये पुरुषासाठी पहिला ऑप्शन, स्त्रीसाठी दुसरा ऑप्शन आणि ज्या स्त्रीचं लग्न नाही झालं त्यांच्यासाठी कुमारी तिसरा ऑप्शन. हे कळलं. त्यानंतर खाली यायचं आहे एंट्री युअर लास्ट नेम सरनेम ॲज पर आधार कार्डनुसार आता तुम्हाला जे काही तुमचं आडनाव आहे, लास्ट नेम आहे, ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर फर्स्ट नेम, तुमचं जे नाव आहे पहिलं नाव, ते इथे टाकायचं. त्यानंतर तुमचं मिडल नेम म्हणजेच तुमच्या वडिलांचं नाव इथे टाकायचं आहे. अशा पद्धतीने या बॉक्समध्ये व्यवस्थित आधार कार्डवर जसं आहे तसंच टाकायचं आहे. स्पेलिंग चुकवायचं नाही. त्यानंतर आधार कार्डवरती जी काही जन्मतारीख आहे तीच तुम्हाला इथे टाकायची. त्यानंतर तुमचा ईमेल आयडी जो आहे तो इथे टाकायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबर जो आधार कार्डला लिंक असेल तो इथे टाकायचा आहे. ॲक्सेप्ट करायचं आहे आणि खाली येऊन आय एम नॉट रोबोटवरती क्लिक करून सबमिट करायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे. आधार कार्डनुसार सगळं A to Z स्पेलिंग टाकायचं आहे. टाकल्यानंतर इथे पाहू शकता तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन एक टोकन नंबर येईल आणि जे ईमेल आयडी वरती सुद्धा पाठवलं जाईल. हा टोकन नंबर कॉपी करून ठेवा, जर पुढे लागू शकतो, किंवा याचा फोटो काढून ठेवा. त्यानंतर खाली आपल्याला कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर तुम्ही इथे येणार आहात. आपल्याला या स्टेप पूर्ण करायच्यात आता सगळ्या. आता कशा करायच्या ते सांगतो. इथे पहिला ऑप्शन आहे आधार बेस्ड ऑनलाईन पॅन. आपण आधार कार्डचा वापर करून फक्त पॅन कार्ड काढणार आहे, तर आपण पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आधार बेस्ड ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन. तुम्हाला कुठेही डॉक्युमेंट पाठवायची गरज नाही. तुम्हाला ईमेल आयडी वरती एका दिवसामध्ये पॅन कार्ड येईल आणि पोस्टाने सुद्धा डॉक्युमेंट पाठवायची गरज नाही. पोस्टाने तुम्हाला पॅन कार्ड येईल. हे दुसरा आणि तिसरा ऑप्शनला आहे. तुम्हाला डॉक्युमेंट पाठवायला गरज लागू शकते आणि फोटो आणि सही अपलोड करायची गरज लागू शकते. पहिला ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला कुठेही डॉक्युमेंट अपलोड करायचे नाहीत आणि पाठवायची नाहीत. आपल्याला पोस्टाने पॅन कार्ड भेटून जाईल. चूज फ्रॉम द ऑप्शन बिलो. पहिला ऑप्शन आहे इथे फिजिकल कॉपी टू युअर होम प्लस सॉफ्ट कॉपी ईमेल आयडी. हा पहिलाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर खाली आपल्याला 4 डिजिटचे आधार नंबर, शेवटचे 4 डिजिट फक्त या बॉक्समध्ये आपल्याला आधार नंबरचे टाकायचे आहेत. त्यानंतर खाली यस करायचा आहे. हा जो ऑप्शन आहे तो आपल्याला यस करायचा आहे, ॲग्री करायचा आहे. यस करून नेम ॲज पर आधार इथे काही टाकायची गरज नाही. हे ॲटोमॅटिकली ते आधार कार्डनुसार नाव घेणार आहे. खाली यायचं आहे. खाली इथं तुमचं आडनाव, नाव, मिडल नेम हे चेक करायचं आहे फक्त, बरोबर आहे का. पॅन कार्डवरती कसं नाव येणार आहे ते इथे दाखवलं जाईल पहा. त्यानंतर डेट ऑफ बर्थ ॲटोमॅटिकली. आता इथं मेल फिमेल जे असेल फक्त ते सिलेक्ट करायचं आहे तुमचं काय आहे ते. त्यानंतर खाली हॅव यू दुसऱ्या नावाने तुम्हाला कोणी ओळखतं का, तर इथे नो करायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आता पुढे तुम्हाला सिंगल पॅरेंट हे आपल्याला नोच करायचं आहे. इथे काही एवढं महत्त्वाचं नाही. त्यानंतर खाली आपल्याला वडिलांचं हे नो करा आणि इथे वडिलांचं नाव टाकायचं. तुमचं लग्न झालेलं असू द्या नाहीतर नसेल झालेलं तरी सुद्धा वडिलांचंच नाव टाकायचं. लेडीजचं लग्न झालं असेल तरी सुद्धा वडिलांचंच टाकायचं. जेंट्सचं असेल सगळ्यांचं वडिलांचं नाव. अगोदर आडनाव टाकायचं, त्यानंतर नाव टाकायचं, त्यानंतर मिडल नेम टाकायचं आणि खाली मदर नेम ऑप्शनल आहे. टाकायचं असलं तर टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल. आणि फादर नेम खाली सिलेक्ट करायचं, नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर खाली आपण इथे वरती सेव्ह ड्राफ्ट करून घ्या, म्हणजे हे फेल होणार नाही, व्यवस्थित राहील. सेव्ह ड्राफ्ट केल्यानंतर खाली आता इथे भरपूर ऑप्शन येतील. इथे नो इन्कम सिलेक्ट करायचं. सगळ्यांनीच नो इन्कम सिलेक्ट करा. त्यानंतर खाली या. खाली इथे ॲड्रेस काहीही भरायचं गरज नाही. आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे त्याच्यावरतीच तुम्हाला पॅन कार्ड येणार आहे. सगळ्यात शेवटी या. इथे फक्त कोड आपला कंट्री कोड 91 इंडिया इथं फक्त सिलेक्ट करा. बाकी इथे काही करायची गरज नाही. डायरेक्ट आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. काही नाही, एकदम सिंपल प्रोसेस आहे. नेक्स्ट केलं की आता इथे महत्त्वाचं आहे थोडं AO कोड. हा AO कोड, AO टाईप, रेंज कोड, AO नंबर हा आता आपल्याला कसा घ्यायचा ते सांगतो. थोडं खाली या. इंडियन सिटीजन सिलेक्ट करा. आपलं स्टेट सिलेक्ट करा महाराष्ट्र. त्यानंतर सिटी तुमची कुठली आहे ती सिटी सिलेक्ट करा, म्हणजे तुमचा जो काही जिल्हा असेल तो. त्यानंतर एरिया नेम विचारलं. इथे काही टाकायची गरज नाही. फक्त खाली डायरेक्टली फेचवरती क्लिक करा. फेचवरती क्लिक केलं की एरिया नेम टाकायची काही गरज नाही. फक्त डायरेक्टली आता महाराष्ट्र आणि तुमचं जिल्ह्याचं नाव सिलेक्ट केलं की फेच करा. फेच केलं की ते भरपूर कोड येतील तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये कशी ट्रिक लावायची ते सांगतो. तुमचं इथे कोड कसा सिलेक्ट करायचा
ते सांगतो. तर सर्वात पहिल्यांदा Ctrl+F दाबा किंवा फाइंड करा. आता तुमच्या जे काही तालुक्याचं किंवा तुमच्या सिटीचं नाव, आता माझ्या तालुक्याचं नाव पुरंदर आहे, तर मी इथे शोधलं म्हणजे तुमचा एरिया शोधा, तुमच्या तालुक्याचं नाव अगोदर सर्च करा. तुम्हाला इथे पहा, आता इथे मला भेटलं हे पुरंदर, तर अशा पद्धतीने इथे मला भेटलंय, तर मी हे सिलेक्ट करणार. तो कोड तुम्हाला सिलेक्ट करा तुमच्या एरियानुसार. तर इथे भेटलेला आहे तो त्या पद्धतीने मी फक्त इथे पहा अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा. तुमचा जो मोठा एरिया असेल तो कुठलाही एरिया तुम्ही सिलेक्ट करा, इथे शोधा आणि तो एरिया तुमच्या ह्याच्यामध्ये येत असेल तर तो सिलेक्ट करा. तालुका, तहसील, मोठा सिटी ते सिलेक्ट करून हे पहा ॲटोमॅटिकली इथे येईल. तुम्ही खाली सिलेक्ट केलं की वरती ॲटोमॅटिकली येईल. त्यानंतर नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर इथे आपल्याला काही करायची गरज नाही, फक्त आपल्याला इथं तुमचं नाव येईल. इथे हिमसेल्फ फक्त सिलेक्ट करा, हिमसेल्फ, आणि त्यानंतर प्लेस तुमच्या गावाचं नाव किंवा शहराचं नाव टाका आणि सबमिट करा. झालं तुमचं काम. आता इथे आपण सबमिट करूया. सबमिट केल्यानंतर आता पर्सनल डिटेलच्यामध्ये एंटर आधार फर्स्ट 8 डिजिट, आधार कार्डचे पहिले जे काही 8 डिजिट आहेत ते इथे फक्त टाकायचे आहेत. बाकीचे 4 आपण अगोदरच टाकलेले आहेत, तर इथे टाका. नेम ॲज पर आधार ते ॲटोमॅटिकली घेणार आहे पुढे, तर त्याची काही गरज नाही. सर्वात खाली आता आपण काय काय माहिती भरली फक्त चेक करायचं आहे. मी जसं सांगतोय तसंच तुम्ही व्यवस्थित केलं असेल तर इथपर्यंत येणार आहात. सगळी माहिती फक्त चेक करायची, तुमचं नाव वगैरे, स्पेलिंग वगैरे सगळं चेक करा आणि खाली या. खाली येऊन सगळ्यात शेवटी प्रोसीड बटन तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करा. प्रोसीड बटनावरती जसं तुम्ही क्लिक कराल तर इथे तुम्हाला पुढच्या स्टेपला येणार आहे. आता आपल्याला जे काही पेमेंट आहे ते करायचं आहे. पेमेंट करण्यासाठी पहिलाच ऑप्शन सिलेक्ट करा, ऑनलाईन पेमेंट थ्रू HDFC, हाच सिलेक्ट करा. पुढे कसं करायचं पेमेंट ते सांगतो, फक्त हा सिलेक्ट करा. तुम्ही कुठे कशातूनही पेमेंट करू शकता, पण हा ऑनलाईन पेमेंट थ्रू HDFC हा ऑप्शन सिलेक्ट करा. खाली या, हे पहा 106 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. आय अग्रीवरती क्लिक करायचं आहे, प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. तर इथं आपल्याला आता 106 रुपयाचं पेमेंट पे कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. आता इथे पहा तुम्ही कसंही पेमेंट करू शकता, तुमचं गुगल पे, फोनपेने. यासाठी UPI हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि जनरेट QR कोडवरती क्लिक करा. जनरेट QR कोडवरती क्लिक केलं की तुमचं जे काही गुगल पे आहे, फोनपे आहे, पेटीएम आहे, काही असू द्या, Amazon पे असेल, UPI असेल, त्यामधून हा बारकोड स्कॅन करा आणि तुमचं 106 रुपयाचं पेमेंट इथे करायचं. 106चं पेमेंट झालं की इथे तुम्हाला दाखवेल की तुमचं पेमेंट झालेलं आहे. एकदा पेमेंट केलं की पुन्हा पेमेंट अजिबात करायचं नाही. जर फेल्ड वगैरे झालं तर तुम्ही ते टोकन नंबर वापरून लॉग इन करू शकता. आता हे सक्सेस झाले त्यामुळे मला काही टेन्शन नाही. डायरेक्टली खाली कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू कन्फर्म केल्यानंतर तुम्ही आता कन्फर्म करूयात, पुढे येणार आहात. पुढे आल्यानंतर हे आपलं चेक करायचं आहे, सगळी माहिती ॲक्सेप्ट करायचं आहे आणि ऑथेंटिकेटचं एक बटन दिसेल, त्या ऑथेंटिकेट बटनावरती क्लिक करायचं आहे. ऑथेंटिकेट बटनावरती क्लिक केल्यानंतर हे ॲप्लिकेशन आहे ज्यामध्ये आपल्याला KYC करायची. KYC करण्यासाठी कंटिन्यू वायवा KYC यावरती क्लिक करायचं. कंटिन्यू विथ KYC वरती क्लिक केलं की सिम्पल स्टेप तुमचा इथे पहा, आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP जाईल. आधार कार्डला नंबर लिंक नसेल तर तो अगोदर तुम्हाला करावा लागेल. तर आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्यावरती OTP जाईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. कोणत्या नंबरला OTP गेलेला आहे त्याचे शेवटचे तुम्हाला डिजिट इथं दाखवले जातील. तर इथे आपण सबमिट करूया. जसं सबमिट कराल तर आपलं इथे झालेलं आहे KYC पहिली. आता अजून एक KYC करायची आहे. क्लिक कंटिन्यू प्रोसीडवरती या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथे ॲक्सेप्ट करायचं आहे इथे वरती आणि त्यानंतर तुमचा जो काही आधार नंबर आहे तो इथे टाकायचा आहे आणि सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्याला पुन्हा एकदा OTP येईल, तो इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमचं काम इथे झालेलं आहे. आता इथे तुम्हाला पहा आपलं सगळं झालं. आता एक PDF येईल. या PDFचा जो पासवर्ड असतो तो तुमची जन्मतारीख असतो, तो जन्मतारीख इथे टाकून ओके करा. ही PDF तुमची ओपन होईल. PDF ओपन झाली म्हणजे ही पावती तुमची आहे, तुमचं काम झालेलं आहे. आता थोड्याच काही तासाने किंवा एका दिवसामध्ये कधीही तुम्हाला ईमेल ID वरती तुमचं पॅन कार्ड भेटून जाईल आणि 10 दिवसांनी तुम्हाला पोस्ट ऑफिस मार्फत ते पॅन कार्ड घरी येऊन जाईल. महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.